स्टार्ट करूयात. प्रॉब्लेम नंबर आज कितवा राहील? 5 आहे. सिरियल नंबर कितवा आहे? 4 राहील. सिरियल नंबर काय आहे आजचा? 4 आहे. स्क्रीन विजिबल आहे ना? मला ब्लर तर नाही वाटत. मला दिसतंय. काय ब्लर दिसतंय? तू पहिल्या बेंचवर आहे का? बस मला इथनं दिसतंय. चला तारीख बोला. आजची तारीख काय आहे? 14 नाही आज 15 जुलै आहे 2025 आहे. नोटबुक पेज नंबर तुम्ही तुमचा टाका. पास टाइमपास नाही. चला प्रॉब्लेम मध्ये काय दिले? दोन नावं चेक करा. द फॉलोइंग वॉज द बॅलन्स शीट ऑफ शरद अँड नारद. दोन पार्टनर्सची नावं काय दिली आहेत? शरद आणि नारद दिलेली आहेत. हु शेअर्स प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:2. 3:2. ओल्ड रेशो काय दिलाय? ओल्ड रेशो काय दिलाय? 3:2. लगेच प्रॉब्लेम मध्ये यायचं. प्रॉब्लेम मध्ये येऊन ओल्ड रेशोच्या तिथं फिलअप करा. काय? 3:2. 3:2. चला फर्स्ट स्टेप तर झाली आपली. नेक्स्ट पुढे जाऊयात. ऑन मार्च 31st 1987. नीट चेक करा. फायनान्शियल इयर काय दिलाय? 31st मार्च दिलेला आहे. 1987 दिलेला आहे. चेक करूयात. लायबिलिटी साइडला सन्ड्री क्रेडिटर्स, कॅपिटल अकाउंट, शरद नारद. प्रॉफिट दिलाय का मग आपल्याला लायबिलिटी साइडला? नाही दिला. ऍसेट साइडला चेक करू. फर्निचर, बिल्डिंग, डेटर्स, स्टॉक ऑन हँड आणि कॅश. लॉस पण दिलाय का ऍसेट साइडला आपल्याला? लॉस पण दिलेला नाहीये. लॉस पण दिलाय का? तर प्रॉब्लेम मध्ये सेकंड स्टेप आहे का आपल्या? सेकंड स्टेपच नाहीये. वरद वॉज ऍडमिटेड. कोणाला ऍडमिट केलं? नवीन पार्टनरचं नाव वरद. कधी ऍडमिट केलंय? 1 एप्रिल 1980. लगेच नेक्स्ट डे ला ऍडमिट केले. वरद वॉज टू पे. आता हे कॅपिटल वगैरे आहे पुढे. डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ऍडजस्टमेंट चेक करायच्या का? चला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ऍडजस्टमेंट बघूयात आपण. एक एक ऍडजस्टमेंट त्यावेळेस चेक करू. प्रॉब्लेम नंबर काय आहे? प्रॉब्लेम नंबर काय आहे? 5 आहे. का थांबायचं? घरून आखून. बरोबर बरोबर. चला इन द बुक्स ऑफ काय लिहायचंय? नाव बोला. शरद अँड नारद. पुढे चला डायरेक्ट आपल्याला कोणाची नाव टाकायची? कॅपिटल अकाउंटला. चला कॅपिटलला नाव बोला. शरद. वरद. सेम क्रेडिटला पण काय झालं? कुठं केलंय? चला पुढे जायचं. बॅलन्स शीट आफ्टर काय म्हटलं? बॅलन्स शीट आफ्टर ऍडमिशन ऑफ वरद. ऍज ऑन तारीख काय लिहिताय? फर्स्ट एप्रिल. ही तर तारीख महत्वाची राहते. 1 एप्रिल 1987. बॅलन्स शीटची तारीख महत्वाची राहते. 1 एप्रिल 1987. पुढे जाऊयात. फर्स्ट स्टेप काय आहे? फर्स्ट स्टेप मध्ये आपण ओपन नेसेसरी अकाउंट्स प्रिपेअर केलेत का? नेसेसरी अकाउंट्स प्रिपेअर केलेत का? नावं बोला एकदा. अकाउंटची नावं बोला. अकाउंटची. रिव्हॅल्युएशन अकाउंट, गुडविल अकाउंट, कॅश अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट आफ्टर ऍडमिशन ऑफ वरद ऍज ऑन 1 एप्रिल. बॅलन्स शीट आफ्टर ऍडमिशन ऑफ कंपल्सरी पाहिजे. हेडिंग राहते की बॅलन्स शीट मला सांगा. तुम्ही ऑलरेडी एक बॅलन्स शीट प्रिपेअर केली आहे जी तुमच्या प्रॉब्लेम मध्ये दिली आहे. बरोबर का? ती बघा गेल्या दिवशीची आहे. कधीची आहे? लास्ट डे ची बॅलन्स शीट आहे 31 मार्चची. मग तीच ते फक्त बॅलन्स शीटच म्हटलं असतो ना आपण. कंपल्सरी काय म्हणायचंय? बॅलन्स शीट आफ्टर ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनरचं जे नाव असेल आणि परत काय डेट महत्वाची आहे. काय महत्वाची आहे? डेट महत्वाची आहे. डेथ नाही डेट. पुढे जाऊयात. फर्स्ट स्टेप मध्ये आपण अर्धी स्टेप केली. नेक्स्ट स्टेप काय? ओपन नेसेसरी अकाउंट अँड ट्रान्सफर द बॅलन्सेस अँड ट्रान्सफर द
चला बॅलन्सेस कॅपिटल अकाउंट ओपन केलंय तर बाय बॅलन्स बोला, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. शरदच्या कॉलम मध्ये किती? 40,000. नरदच्या कॉलम मध्ये 50,000. वरदच्या कॉलम मध्ये काय? डॅश. पुढे जाऊयात. अजून कोणता अकाउंट ओपन केलंय? कॅश. कोणता अकाउंट ओपन केलंय? तर कॅशचा कोणता बॅलन्स आहे? कायम डेबिट. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती लिहिताय? 10,000. किती लिहिलं? 10,000. या प्रॉब्लेम मध्ये सेकंड स्टेप दिलीये का आपल्याला? प्रॉब्लेम मध्ये सेकंड स्टेप दिलीये का? मग डिस्ट्रीब्युशन ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस आहे का? नाहीये. डायरेक्ट आपण कुठून स्टार्ट करणार? ऍडजस्टमेंट पासून. तर चला पहिली ऍडजस्टमेंट बोला काय आहे? वरद was to pay rupees 50,000 for his share of capital. नॉर्मल कॅपिटल ची एंट्री बोला. कॅश टू कॅपिटल. आता नाव घेऊन बोला. कॅश टू वरच कॅपिटल. कॅश टू मग कॅशच्या डेबिटला काय? टू वरच कॅपिटल अकाउंट. ऑपोजिट नाव. टू वरच कॅपिटल अकाउंट. किती लिहू? 50,000. कोणाच्या क्रेडिटला? कॅपिटलच्या क्रेडिटला. काय लिहिताय कॅपिटलच्या क्रेडिटला? बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट किंवा फक्त कॅश लिहिलं तरी चालेल. बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. कोणाच्या कॉलम मध्ये? वरदच्या कॉलम मध्ये. फक्त किती? फक्त 50,000. ओनली 50,000. चला पुढे जाऊया. ही वॉज काय म्हटलंय? ऑल्सो पे रुपीज 20,000 ॲज हिज शेअर ऑफ काय म्हटलंय? गुडविल म्हटलंय. पण आपल्याला आता गुडविलची स्टेप कोणती आहे मला आधी ते सांगा. कोणती मेथड आहे? आणलंय रे त्यांनी, कॅश मध्ये आणलंय. गुडविल कॅश मध्ये आणलेला आहे. तो कोणती मेथड आहे? एक्स्ट्रा प्रीमियम मेथड आहे. कोणती मेथड आहे? एक्स्ट्रा प्रीमियम आहे. तर एक्स्ट्रा प्रीमियम मध्ये पहिल्या दोन एंट्री होतात. कॅश मध्ये गुडविल आणलं आणि रिटेन केलं. एंट्री बोला. कॅश टू गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. गुडविल टू कॅश. गुडविल टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पण रेशो कोणता? ओल्ड रेशो. सॅक्रिफाईस रेशो. फक्त लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवा रे, टाइमपास नाही. लक्षात काय ठेवायचंय? रेज करताना कधी फक्त रेज करताना ओल्ड रेशो असतो. कोणता रेशो असतो? ओल्ड रेशो. बाकी सगळीकडे सॅक्रिफाईस. सगळीकडे म्हणजे फक्त एक्स्ट्रा प्रीमियम आलं ना, लक्षात ठेवा कोणता रेशो? सॅक्रिफाईस रेशो. कोणता रेशो? सॅक्रिफाईस. तर जर्नल एंट्री परत बोला. कॅश टू गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर सॅक्रिफाईस रेशो. आता तुम्ही म्हणताल सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. पण खाली आपलं एक काम सोपं केलंय. काय दिलंय? न्यू रेशो दिलाय का? किती दिलाय? 3:2:2. तुम्ही चेक करा. न्यू रेशो किती आला? 3:2. आपला ओल्ड रेशो काय? 3:2 आहे का? ओल्ड रेशो काय आहे? तर तुम्हाला बोललो जर न्यू रेशो पण ओल्ड रेशो सारखा आला आहे तर सॅक्रिफाईस रेशो पण किती येणार? 3:2. सॅक्रिफाईस रेशो पण किती येणार? कॅल्क्युलेट करायची गरज आहे. पण मी म्हंटल जर करायची गरज आहे तर, पण मी नाही करणार, तुम्ही करणार आहे. वर्किंग नोट कोण करणार? तुम्ही करणार. फक्त तुम्हाला काय काम करायचंय माहिती का? सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. आपण इथं शॉर्ट मध्ये करूयात. शॉर्ट मध्ये कसं करणार मला सांगा. सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला काय आहे? सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू बोला, माहित पाहिजे. ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओल्ड रेशो मायनस. तर कॅल्क्युलेट करूयात. शरदचं काय आहे? 3/5. न्यू रेशो पण काय आहे?
3/5 आहे. अरे काय आहे 3/5 आहे. 3/, चेक करा किती आहे. 3/8 आहे. 3/, तर करा 8 3 जा किती 24. 8 3 जा 24. 5 3 जा 15 आणि 5 8 जा किती एवढं माहित नसेल. चला राहू द्या. 24 मधनं 15 गेले किती राहतात 9 राहतात का. 9/40 आला. 9/, एवढं लक्षात ठेवा फक्त. 9/40 ते मी नाही लक्षात ठेवणार. पुढे कॅल्क्युलेट करू. 2/5 मायनस 2/8. 8 2 जा 16 मायनस 10 आणि खाली किती 40 का. तर किती आलं आन्सर 6/40 आलं का. तर 9/40 आणि 6/, तर सिम्पलेस्ट फॉर्म काय असतो 3:2 आला. सेम सॅक्रिफाईस रेशो. हा जे आता केलं ते तुम्हाला वर्किंग नोट करायची कंपल्सरी, कळलं. आणि जर वर्किंग नोट येत नसेल तर आधीचा फक्त रेफरन्स घ्यायचा आहे. तुम्हाला न्यू रेशोची वर्किंग नोट करायची आहे का, करायची गरज आहे का, डायरेक्ट सॅक्रिफाईस रेशोची करायची. फॉर्म्युला पण सगळं आहे तुमच्याकडे, तर कॅल्क्युलेशन फक्त दाखवा. तर सॅक्रिफाईस रेशो पण आलेला आहे. गुडविलची आपण कोणत्या मेथड मध्ये आता एक्स्ट्रा प्रीमियम मेथड, जिथं काय केलंय कॅश मध्ये गुडविल आणलंय आणि रिटेन केलंय. 2 जर्नल एंट्रीज बोला. कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर सॅक्रिफाईस रेशो इन देअर. तर न्यू रेशो लिहून टाका ना, दिला होता तर लिहून ठेवू आपण. काय दिलाय न्यू रेशो, न्यू रेशो काय दिलाय 3:2 2:2 3. आणि सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट केला का आता, सेम आलाय का 3:2 आहे का. अरे आहे का. जाऊयात पुढे. चला कॅश टू गुडविल, कॅशच्या डेबिटला टू गुडविल, कॅशच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. कोणता अकाउंट टू गुडविल अकाउंट. किती आणले कॅश मध्ये गुडविल, किती आणलंय 20,000 आणलंय. तर कॅशच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट 20,000 आणि गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट किती लिहिताय 20,000. त्यानंतर बिझनेस मध्ये हे गुडविल रिटेन झालंय. बिझनेस मध्ये काय झालंय, मग रिटेनची एंट्री बोला. गुडविल टू नाव घेऊन बोला आता एंट्री पूर्ण. गुडविल अकाउंट डेबिट टू शरद कॅपिटल अकाउंट टू नरद कॅपिटल अकाउंट, टू शरद कॅपिटल अकाउंट टू नरद कॅपिटल अकाउंट. चला गुडविलच्या डेबिटला टू शरद कॅपिटल अकाउंट, टू शरद कॅपिटल अकाउंट. पुढे बोला टू नरद कॅपिटल अकाउंट. टू काय आहे नरद कॅपिटल अकाउंट. त्याच्या पुढे काय आता कॅल्क्युलेशन करा की आता 20,000 डिवायडेड बाय किती. अरे 20,000 डिवाइड 20,000 डिवाइड बाय 5. तर 5 च्या टेबल मध्ये 20 कधी येतात 4 ला येतात का. तर 4,000 आलं का. 4,000 इंटू शरदचा शेअर किती आहे 3 इंटू 2, कळलं. रेशोची टोटल होती, रेशोची काय होती टोटल, डिवाइड केलं का, डिवाइड बाय 5 केलं मग इंटू 3 इंटू 2. चला 4 3 जा 12,000 आणि 8,000. 12,000 आणि बोला 12,000 आणि 8,000. पुढे आपल्याला जायचंय. पुढे काय, पुढे बोला काय करायचंय आपल्याला. कोणाच्या क्रेडिटला, कॅपिटलच्या क्रेडिटला. कोणाच्या क्रेडिटला, कॅपिटलच्या क्रेडिटला. बाय गुडविल अकाउंट, बाय गुडविल अकाउंट. किती लिहिताय शरदच्या कॉलम मध्ये 12,000 आणि नरदच्या कॉलम मध्ये 8,000. अमाऊंट एका खाली एक लिहा, कॅल्क्युलेशन सोपं होईल. अमाऊंट एका खाली एक लिहा. पुढे जाऊयात. सेकंड काय सांगितलंय आता आपल्याला, ओल्ड पार्टनर्स हॅड डिसाइडेड टू रिव्हॅल्यू द फॉलोइंग असेट्स. बिल्डिंगची नवीन किंमत किती आहे 50,000. नवीन किंमत किती आहे 50,000 आहे.
जुनी किंमत किती आहे? 36,000. वाढली का कमी झाली ऍसेट? ऍसेट वाढली तर जर्नल एंट्री बोला. ऍसेट टू रिव्हॅल्युएशन. पुढे अजून बघूयात. फर्निचर जुनी किंमत किती आहे? 24,000. नवीन किंमत किती आहे? सॉरी, जुनी किंमत किती आहे? 30,000. नवीन किंमत किती आहे? कमी झाली, वाढली? जर्नल एंट्री बोला. रिव्हॅल्युएशन टू ऍसेट. आणि लास्ट डेटर्स चेक करूयात. डेटर्स किती आहेत? 19,000. ओल्ड किती आहेत? 20,000. वाढली का कमी झाली? मग परत एकदा रिव्हॅल्युएशन टू. चला, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला बिल्डिंग ची अमाऊंट वाढली आहे का कमी झाली आहे? वाढली आहे. तर चला, ऍसेट टू रिव्हॅल्युएशन होती. एंट्री काय होती? ऍसेट टू रिव्हॅल्युएशनला काय आहे? डेबिट आहे, क्रेडिट आहे? क्रेडिट आहे. लिहा बिल्डिंग. डिफरन्स लिहिताय का ऍसेटची अमाऊंट लिहायची आहे? काय लिहायचंय आपल्याला? डिफरन्स. नवीन किंमत किती आहे? अरे सॉरी, बाय बिल्डिंग आहे. बाय बिल्डिंग अकाउंट. बोला, डिफरन्स लिहितोय का ऍसेटची अमाऊंट लिहितोय? डिफरन्स लिहितो. किती आहे डिफरन्स? किती नाही वाढली आहे बिल्डिंग? 14,000, 36,000 आणि 50,000 मधला डिफरन्स किती आहे? 50,000, 14,000. या ऍसेटला डायरेक्ट आहे तसं लिहा. बिल्डिंग किती लिहिताय? अरे किती लिहिताय? नवीन अमाऊंट लिहायची आहे डायरेक्ट. किती? 50,000. डायरेक्ट किती लिहिताय? 50,000. चला पुढे जाऊयात. पुढे काय आहे? फर्निचर आहे का? फर्निचर वाढलंय का कमी झालंय? जर्नल एंट्री बोला. रिव्हॅल्युएशन टू ऍसेट बोला. आता स्पेसिफिक बोला. रिव्हॅल्युएशन टू फर्निचर. रिव्हॅल्युएशनला काय आहे? डेबिट. तर रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू फर्निचर अकाउंट. टू काय आहे? फर्निचर अकाउंट. कितीने कमी झालंय फर्निचर? 6,000. कोणाच्या सॉरी, ऍसेट साइडला किती लिहिताय आता? ऍसेट साइडला किती लिहिताय? फर्निचर. डायरेक्ट नवीन अमाऊंट लिहायची. किती? 24,000. किती लिहिताय? 24,000. पुढे जाऊयात. पुढे काय करायचंय आपल्याला आता? डेटर्स चेक करा. डेटर्स किती झाले? कमी झाले. तर जर्नल एंट्री बोला. रिव्हॅल्युएशन टू डेटर्स. तर कायम आरडीडी मुळेच होईल कमी. टू आरडीडी अकाउंट. ब्रॅकेट मध्ये न्यू लिहू शकता. कितीने कमी झाले डेटर्स? 1,000. पुढे या. ऍसेट साइडला लेस करूनच दाखवा. डेटर्स इनर कॉलम किती लिहिताय? 20,000 लिहिताय. लेस किती करताय आरडीडी? असतील, पण आरडीडीच असतो. आरडीडी लिहा, बॅड डेट्स लिहा, मार्क नाही जाणार तुमचे. 19,000. तसंच नाही लिहू शकत आपण डायरेक्ट. डेटर्सची किंमत कायम दोनच कंडिशन्स असतील, एक तर बॅड डेट्स किंवा आरडीडी. मग बॅड डेट्स लिहा, आरडीडी लिहा. त्यांनी स्पेसिफिक नाही सांगितले आपल्याला कारण. पुढे जाऊयात. काय राहिलंय लास्ट आपलं? लास्ट काय राहिलंय? It was found that there was a liability for rupees 1,500 for goods received on 30th March 1987 but recorded on 2nd April 1987. काय म्हटलंय? There was a liability. रेकॉर्ड केली आहे का? अरे रेकॉर्ड केली होती का? मग आता रेकॉर्ड करताय. मग लायबिलिटी वाढली का कमी झाली? अरे वाढली का कमी झाली? मग जर्नल एंट्री बोला. लायबिलिटीचा बॅलन्स काय असतो? क्रेडिट. मग वाढली तर परत त्याला क्रेडिट द्या. मग रिव्हॅल्युएशन टू बोला. रिव्हॅल्युएशन टू लायबिलिटी. 1,500 रुपये द्यायला लागले ना तुम्हाला. 1,500 रुपये काय झालं? लक्षात ठेवा, डेबिटला सगळे लॉस असतात, क्रेडिटला सगळे प्रॉफिट असतात. डेबिटला काय असतात? लॉस असतात,
क्रेडिटला काय असतात? मग आता सांगा 1500 रुपये द्यावे लागतायत एक्स्ट्रा, मग प्रॉफिट आहे का लॉस आहे? मग डेबिट द्या ना रिव्हॅल्युएशनला. रिव्हॅल्युएशन टू लायबिलिटी. रिव्हॅल्युएशन टू काय म्हणणार तुम्ही? लायबिलिटी बोला चला. तू काय लिहिताय? क्रेडिटर्स लिहा. तू काय लिहिताय? क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्सच लिहा. ठीक आहे, टू क्रेडिटर्स लिहा. ब्रॅकेट मध्ये काय? फॉर गुड्स परचेस्ड. फॉर काय म्हणताय? गुड्स. फॉर गुड्स परचेस्ड. अरे गुड्स परचेस केले त्याच्या बदलेत पैसे द्यायचे राहिलेत, बरोबर का? मग कशात इन्क्लूड करतात? कशात इन्क्लूड करतात? क्रेडिटर्स मध्ये. अनरेकॉर्डेड परचेसेस कशात इन्क्लूड करतात? क्रेडिटर्स. तर चला क्रेडिटर्स चेक करा, किती आहे व्हॅल्यू क्रेडिटर्सची? 30,000. किती आहे? नवीन किंमत काय असेल? नवीन किंमत काय असेल? तुम्हाला सेपरेट लिहायचंय, सेपरेट लिहा. इनरला 30,000 लिहू शकता, ऍड करू शकता. अनरेकॉर्डेड, अनरेकॉर्डेड काय? परचेसेस. किती आहेत अनरेकॉर्डेड परचेसेस? तर अमाऊंट किती आली? 31,500. 31,500. 31,500. पुढे जाऊयात. प्रॉब्लेम संपलाय? अरे संपलाय का? संपलाय. पोस्टिंग करून झाली, टॅली करा. चला स्टेप बाय स्टेप अकाउंट्स क्लोज होतील. पहिलं कोणतं अकाउंट क्लोज होणार आहे? रिव्हॅल्युएशन. कोणतं अकाउंट क्लोज होणार आहे? प्रॉफिट आहे का लॉस आहे? प्रॉफिट आहे का लॉस आहे? अरे काय आहे? प्रॉफिट कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार? कोणते पार्टनर्स? ओल्ड का न्यू? ओल्ड पार्टनर्स. तर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय आहे? कोणता आहे ना? राहिलाय माहिती. आता थोडी काय करायचंय त्याचा. आता आपण चौथा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, माहित पाहिजे. ऍडजस्टमेंट आहे का त्याच्यावरती? ऍडजस्टमेंट आहे का? नाहीये ना. मग थांबा ना, काय चाललंय? चौथा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय रे आपण. आयडिया आली पाहिजे आपण कसं सॉल्व्ह करतोय. चला टोटल किती आली? टोटल किती आली? 14,000 आलीये. क्लोजिंग लाईन्स मध्ये घ्या. काय झालं? अरे किती लाईन्स आखायचंय माहित पाहिजे आता. 14,000, 14,000 लेस करा. 7,000, 8,000. किती आला प्रॉफिट? प्रॉफिट किती येतोय? 5,500. 5,500 प्रॉफिट येतोय आपला. पुढे बोला. डिस्ट्रीब्यूट कसा करायचा आहे आपल्याला? ओल्ड रेशो काय आहे? 3:2. रेशोची टोटल किती आहे? 5. रेशोची टोटल किती आहे? तर डिवाइड बाय काय? 5. 5 1 जा 5, 5 1 जा 5. 0 ऍज इट इज, बरोबर का? तर किती आला? 1,100 इंटू 3 इंटू 2 इंटू 3 इंटू. तर डिस्ट्रीब्युशन किती आलं? 3,300. 3,300. 2,200. 3,300. 2,000. प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटलच्या कोणत्या साईडला? डेबिट का क्रेडिट? कोणत्या साईडला? प्रॉफिटची एकदा जर्नल एंट्री बोला ना. प्रॉफिटची एकदा जर्नल एंट्री बोला. प्रॉफिट अँड, अरे पार्टनर्सला काय देताय तुम्ही? क्रेडिट देताय ना. मग रिव्हॅल्युएशनला काय देणार? डेबिट. रिव्हॅल्युएशन टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रिव्हॅल्युएशन टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. चला रिव्हॅल्युएशनच्या पार्टनर्सच्या क्रेडिटला बाय काय?
रिव्हॅल्युएशन अकाउंट बाय प्रॉफिट म्हणताय. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट ब्रॅकेट मध्ये काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सॉरी प्रॉफिट म्हणा फक्त, ब्रॅकेट मध्ये प्रॉफिट किती आला 3300 2200. गुडविल क्लोज होत आहे का गुडविल? अरे गुडविल काय होत आहे? क्लोज होत आहे, चला क्लोज करा मग. 20,000 करा क्लोज. कोणत्या केसमध्ये गुडविल ऍसेटला दिसतं फक्त सांगा, कोणती मेथड असेल आणि कोणती स्टेप असेल? व्हॅल्युएशन मेथड मध्ये कुठं स्टेप काय? रिटेन नाही केलं तर फक्त ए स्टेप मध्ये, स्टेप नंबर काय ए मध्ये जर फक्त रेस केलंय आणि राईट ऑफ नाही केलेलं, काय केलंय फक्त रेस केलंय, तर बॅलन्स शीटच्या कुठं दिसल ऍसेटला दिसल. कालचाच प्रॉब्लेम केलाय रे. हा चला, कॅशचा कोणता बॅलन्स येतोय, डेबिट का क्रेडिट? कॅश अकाउंट असेल ना कंपल्सरी डेबिटच बॅलन्स असणार. कॅश अकाउंट असेल तर कोणता बॅलन्स कंपल्सरी? डेबिट बॅलन्स. टोटल घ्या, क्रेडिटला ट्रान्सफर करा. टोटल घेऊन कुठे ट्रान्सफर करायची? क्रेडिटला. किती आली? 80,000 नॉट 8,000. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन अमाऊंटला स्टार ब्रॅकेट मध्ये बॅलन्सिंग फिगर. पुढे जाऊयात. पुढे काय करायचं आपल्याला? टॅली. कॅशचा बॅलन्स ट्रान्सफर केला का? हा, कॅशचा बॅलन्स ट्रान्सफर करा. कुठं? बॅलन्स शीटच्या ऍसेटला. कॅश इन हँड. किती आलाय बॅलन्स? 80,000. किती आला? 80,000. लास्ट आपल्याला काय करायचंय? कॅपिटलचे बॅलन्सेस कॅल्क्युलेट करायचंय. कॅपिटलचा कायम कोणता बॅलन्स येणार? क्रेडिट बॅलन्स. तर या क्लोजिंगच्या लाईन्स आखा. करंटचा कोणताही बॅलन्स असेल, कॅपिटलचा कंपल्सरी क्रेडिट बॅलन्सच राहणार आहे. $50,000 वरद. नरदच्या कॉलम मध्ये 60,200 आणि 55,300. ट्रान्सफर केली क्रेडिटला 55,300, 60,200 आणि 50,000 ओनली. बॅलन्स काय आला मग बोला ना. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. शरद किती? 55,300. नरद किती? 60,200 आणि वरद 50,000. अमाऊंटला काय? स्टार ब्रॅकेट मध्ये बॅलन्सिंग फिगर. कुठे ट्रान्सफर होतात हे बॅलन्सेस? लॅबिलिटीला. कुठं होता ट्रान्सफर? लॅबिलिटीला. या मग लॅबिलिटी कडं. काय लिहिताय? कॅपिटल अकाउंट्स. कॅपिटल अकाउंट्सला अंडरलाईन नाव लिहा. सरहद नाहीये, ते शरद आहे, नरद आहे आणि वरद आहे. चला, 55,300, 60,200 आणि 50,000. प्रॉब्लेम संपलाय आपला? प्रॉब्लेम संपलाय का? नाही संपलेला. आता ओल्ड बॅलन्स शीट घ्यायची, न्यू बॅलन्स शीट सोबत कम्पेअर करायची. ओल्ड बॅलन्स शीट म्हणजे तुमचा जो प्रॉब्लेम मध्ये आहे. लायबिलिटी साइड चेक करा, क्रेडिटर्स आलंय, कॅपिटल अकाउंट आलेलं आहे. ऍसेट साइड चेक करा, फर्निचर आलंय, बिल्डिंग आलंय, डेटर्स आलंय. स्टॉक ऑन हँड आलंय का? तर लिहा स्टॉक ऑन हँड. स्टॉक ऑन हँड किती आहे? चेक करा किती आहे. 24,000. किती आहे? तर आहे तसं लिहा. लिहिलं 24,000. आणि कॅश तर लिहिलेले ऑलरेडी.
चेक करा टॅली होतंय का. वन लॅक 1,97,000 1,97,000 झाला का टॅली. अरे टॅली झालाय का. हा नाही तू तर नाही केलेला. समजलाय का आजचा प्रॉब्लेम मग. अरे समजलाय का. झाला. आजसाठी एकच प्रॉब्लेम आहे बाकी जास्त बर्डन नाहीये. एंट्रीज बोला चला एवढ्या लवकर तर नाही सोडणार मी. दिवाळी थोडी जे तुम्हाला अरे दिवाळी तेच ना तुम्हाला ते फराळ वगैरे बनवायचा कार्यक्रम असेल ना घरी. हा पुष्कर हा तिकडं काय क्लास मध्ये बसलाय गार्डन मध्ये नाही. क्लास मध्ये बसलाय गार्डन मध्ये नाही. दोन ऑप्शन आहेत परत. मी एंट्रीज जर बोलायला स्टार्ट केलं इथं बसशील किंवा बाहेर जाशील. इथं बसशील किंवा बाहेर जाशील. होऊ दे रेकॉर्ड मला काही फरक पडत नाही. थोडी ना माझा चेहरा दिसतोय तिथं. लवकर बस टाइमपास नको करू. स्टेप वाईज बोला ना. आपण ह्या प्रॉब्लेम मध्ये एकदा बुक्स बंद करता. बुक्स एकदा बंद करताय का. करा ना. नोटबुक्स बंद करा टेक्स्टबुक बंद करा काही काम नाहीये आपण तसंच. काय केलं आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपण. पहिला पोस्टिंग केली. प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलं होतं एकदा आठवतं का. प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलं होतं. हा काय काय दिलं होतं प्रॉब्लेम मध्ये आजच्या सांगा. अरे काय दिलं होतं. पार्टनरची नावं काय होती सांगता येईल. शरद आणि नरद होती. आणि ऍडमिट कोणाला केलं होतं पार्टनरशिप फॉर्म मध्ये वरदला. डेट काय होती ऍडमिशनची 1 एप्रिल 1980. ओल्ड रेशो काय होता प्रॉब्लेम मध्ये 3:2. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये त्यांनी मदत काय केली. न्यू रेशो पण दिला होता का. न्यू रेशो काय दिलता 3:2:3 दिला होता का. त्याच्यावरनं आपल्याला अंदाज आलता की काय ओल्ड रेशो आणि न्यू रेशो जर सेम आलेला आहे तर सॅक्रिफाईस रेशो पण काय असणार सेम असणार. काय असणार काय होता मग 3:2 होता. त्यानंतर आपण काय चेक केलं. सेकंड स्टेप होती का प्रॉब्लेम मध्ये. सेकंड स्टेप होती का. सेकंड स्टेप काय आहे मला सांगा. डिस्ट्रीब्युशन ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस. प्रॉफिटची जर्नल एंट्री काय करता. बोला प्रॉफिटची जर्नल एंट्री काय करता. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पण कोणते पार्टनर्स न्यू का ओल्ड. टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यानंतर लॉसची जर्नल एंट्री काय होती ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ठीक आहे चला. दुसरी स्टेप तर नव्हती प्रॉब्लेम मध्ये. पहिली स्टेप काय होती मग ओपन नेसेसरी अकाउंट अँड ट्रान्सफर द. त्यानंतर आपण पुढे गेलो. कॅपिटलची एंट्री होती का पहिली ऍडजस्टमेंट कशाची होती कॅपिटलची जर्नल एंट्री बोला. कॅपिटल आणल्याची जर्नल एंट्री बोला. कॅश टू कॅपिटल नाव घेऊन बोला. कॅश टू वरच कॅपिटल अकाउंट पोस्टिंग लक्षात येते का ऑपोजिट जातो. कॅशच्या डेबिटला ऑपोजिट काय होतं नेम होतं आणि कॅपिटलच्या क्रेडिटला ऑपोजिट नेम काय होतं कॅश. अरे बरोबर का. गुडविलची स्टेप नंबर मेथड कोणती होती पहिली. गुडविलची मेथड कोणती होती एक्स्ट्रा. अरे गुडविल काय कॅश मध्ये आणलं होतं की नव्हतं. कॅश मध्ये आणलं होतं का आणलं होतं. तर गुडविलची मेथड कोणती होती गुडविलची मेथड कोणती होती एक्स्ट्रा प्रीमियम मेथड. कोणती होती
तर पहिल्या एंट्री काय होतात, गुडविल कॅश मध्ये आणलं आणि रिटेन केलं कोणी, ओल्ड पार्टनर्सने. तर जर्नल एंट्री बोला, कॅश टू गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर सॅक्रिफाईस रेशो, इन देअर ओल्ड रेशो फक्त कधी लक्षात ठेवायचा आहे, कोणत्या मेथड मध्ये ओल्ड रेशो कधी असेल पार्टनर्सला, व्हॅल्युएशन मेथड मध्ये स्टेप नंबर ए मध्ये असेल फक्त रेस करताना, बाकी कुठेही ओल्ड रेशोचा संबंध येत नाही. त्यानंतर आपण काय पाहिलं, न्यू रेशो होतं. त्यानंतर पुढे काय होतं, चेंजेस इन ऍसेट्स अँड लायबिलिटीज पाहिलं का, चेंजेस इन ऍसेट्स अँड लायबिलिटीज पाहिलं. तर मला सांगा, बिल्डिंगची अमाऊंट वाढली होती का कमी झाली होती, वाढली होती का कमी झाली होती, वाढली होती. तर मला सांगा, वाढली तर ऍसेटची जर्नल एंट्री काय होती, ऍसेट टू रिव्हॅल्युएशन. त्यानंतर फर्निचर आणि डेटर्सची अमाऊंट कमी झाली होती, फर्निचर आणि डेटर्सची अमाऊंट कमी झाली, तर जर्नल एंट्री बोला, रिव्हॅल्युएशन टू ऍसेट. आणि त्यानंतर लायबिलिटी आली होती, काय आली होती, एक लायबिलिटी इन्क्रीज दिली होती का, रेकॉर्ड केली नव्हती, तर ती लायबिलिटी रेकॉर्ड करा. तर लायबिलिटीची अमाऊंट वाढेल का कमी होईल, वाढेल का कमी होईल, मग इन्क्रीज होतीये, तर जर्नल एंट्री बोला, रिव्हॅल्युएशन टू. सोपं काय सांगितलं, सगळे प्रॉफिट कुठं रेकॉर्ड होतात, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला, लॉस कुठं रेकॉर्ड होतात, मग त्यानुसार तुम्ही डेबिट क्रेडिट देऊ शकता लायबिलिटीला. आणि ऑपोजिट साइडला काय राहणार, ऍसेट किंवा लायबिलिटी, ऍसेट किंवा. आणि स्टेप बाय स्टेप अकाउंट्स काय क्लोज केले का आपण, रिव्हॅल्युएशन वरती काय आलता, प्रॉफिट आलता, लॉस आलता, काय आलता, किती आलता, कॉन्फिडन्स असावा पण चुकीचा, काय आलता, प्रॉफिट 5000. डिस्ट्रीब्यूट कसा केला, 3:2. किती आला मग शरदला, 3300 आणि 2200, 3300 आणि 2200. गुडविल क्लोज झालं का, अरे गुडविल क्लोज झालं का, डेबिट इज इक्वल टू क्रेडिट. कॅशचा बॅलन्स किती आला, कॅशचा बॅलन्स किती आला, काय, मला वाटलं स्क्रीन चालू आहे म्हणून मी स्क्रीन वर घेत होतो, पण ते इथे रेकॉर्ड होतं, इथे नाही होती. ठीक आहे, चला मला पुढे बोला, पुढे काय बोला, कॅशचा बॅलन्स किती आलता, अमाऊंट तरी लक्षात आहेत का, काय काय अमाऊंट लिहिल्या. पहिला आपण ओपनिंग बॅलन्स लिहिला होता, ओपनिंग बॅलन्स किती होता, ओपनिंग बॅलन्स किती होता, 10,000 होता. ओपनिंग बॅलन्स किती होता, कॅपिटल किती आणलं आणि गुडविल किती होतं, मग टोटल किती आली, किती आहे मग कॅशचा बॅलन्स 80,000. आणि पार्टनर्स मध्ये पार्टनर्सचा बॅलन्स किती आला, लास्ट शरदचा बॅलन्स किती आला, 5,000, 55,000, वा 55,300, 55,300. नरदचा किती आला, 60,000, किती 200. आणि लास्ट ते माहिती आहे तुम्हाला, ते थोडी विचारणार, टॅली कितीने झाला, 1 लाख. अच्छा, टॅली मी केला, बाकी तुम्ही टोटल लिहिल्या, टोटल आणली का आली, आणली का आली, टोटल आली का आणली, आली, टोटल आली. आणली म्हणजे कॉपी असतं, आणली म्हणजे काय असतं, कॉपी असतं. ठीक आहे, आजसाठी एवढंच. बाकी उद्या येताना परत एकदा 2 प्रॉब्लेम साठी ऐकून यायचं. आता किती प्रॉब्लेम साठी, निवांत चाललंय 40 मिनिट, तुम्हाला ती सवय लागती, निवांत चाललंय एक्झामला. ठीक आहे, सवय नाही लागली पाहिजे. हा ठीक आहे, आजसाठी एवढंच राहील, बाकी आपण उद्या कंटिन्यू करू. 2 प्रॉब्लेम साठी ऐकून यायचं आहे. ठीक आहे, तर प्रॉब्लेमची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल.